ऑरिगेनो और एक वो चाय गरम हा. करेंगे चाय. केवढं अनहायजेनिक आहे सगळे, किती अस्वच्छ आहे. हा 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 अदिरा, हा चहा म्हणजे हेवन आहे, हेवन. काय कर. आय एम शुअर. हे घे, नाही मला नको, मिनरल वॉटर मधून हा चहा बनवलाय. घे पटकन, घे पटकन. मला नको आदिरा, तू पी, तुम्ही घ्या. सर मग हे बिस्किट तरी ट्राय करता का? हा बिस्किट तरी घे. नाही तुम्ही घ्या. किती अनहायजेनिक, किती अस्वच्छ आहे ही जागा. आणि तू पण जरा जपून बघून घ्या. सलाम साहब. अरे ऐक ना, काम झालं की पैसे मिळतील. जे काय करायचंय ते तुझ्या नंबरवर पाठवलंय. काम होईल साहेब, पण पैसे चोख पाहिजे. हे बघ प्रिंट येतं. अमेझिंग ना. कमाल फोटोज काढले आम्ही. एकदा. सर तुम्ही नक्की ठीक आहात ना? हो एकदम. ठीक आहे मग चला, आपण आपापल्या कारमध्ये जाऊया. पिंट्या दादा, मला रो बरोबर जायचंय यार, प्लीज. सर जा जा. सर नक्की ना? थँक्यू सो मच. थँक्यू. आता जाता एक सेल्फी काढूया. अगं आत्ता काढला ना सेल्फी. अरे तो चहा पिताना झाला ना, आता निघतानाचा सेल्फी पाहिजे. सर चल काढ. मम्मा, मी कोणता ड्रेस घालू सांग ना मला. घाल ग कुठलाही. बघ ना, हा घालू की हा घालू जरा सांग ना. म्हणजे परवा ती घरी पार्टी आहे ना, त्याच्यासाठी विचारते मी. सासू म्हणाली की हा ड्रेस घाल, आणि मला तिने सांगितलेला ड्रेस नाही घालायचे. हा कसा वाटतोय? हा बघ. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? कुठलाही घाल. तुला चिडचिड करायला काय झालंय? हे जर अधिरा असती ना, तर तू तिला 4 ड्रेस काढून दाखवले असतेस. हा घाल, नको नको डॉल, हा घाल, असं केलं असतंस. एनिवे, माझं मी बघते. मला हेच कळत नाही, मी इतकी हुशार असताना माझी ही तिन्ही मुलं इतकी माठ कशी निघाली. तुला माझा मूड दिसतोय का आता ड्रेस बघत बसायसाठी? आता काय झालंय तुझ्या मूडला? ते चौघं गेले हनीमूनला. हा, त्यांचं लग्न झालंय, मग ते जाणारच ना हनीमूनला. आणि जाणारच होते मम्मा ते हनीमूनला. अगं पण आपल्याला नको होतं ना त्यांनी हनीमूनला जायला. आपल्या नाकावर टिचून गेले की नाही? हो, नको होतं, पण आता गेले. गेले तर जाऊ दे. गेलेत तर जाऊ दे. ठीक आहे, जाऊ दे. आता काही दिवसांनी आपली ही प्रॉपर्टी जाणार आहे, जाऊ दे. त्यानंतर काही दिवसांनी हा आपल्या हातात येणारा जो पैसा आहे इथला, तो नाही मिळाला तरी चालेल. हं? जाऊ दे. उद्या तुझी आई स्वर्गात जाणार, जाऊ दे. मग तुझी सासू तुला सांगणार हाच ड्रेस घाल. मग माझं माहेर किती श्रीमंत आहे अशी जी मिजाज करतेस ना तू, ती नाही करता येणार. पण जाऊ दे, चालेल ना? नाही 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 जाऊ दे ग. नाही. नाही मग
मलाही अजिबात ऐकण्याची हौस नाही. मला असं वाटलं की बोर होतोय म्हणून आता गाण्याच्या भेंड्या घ्यायच्या तुम्हाला. माझ्या बोलण्याचा नेहमी चुकीचा अर्थ का काढता हो तुम्ही? आता फक्त गाणी इतकंच म्हटल्यानंतर माणूस दुसरं काय समजून घेणार आहे? गाणी भेंड्या असं म्हणाले असते तर भेंड्या खेळायच्या तसा अर्थ निघू शकतो. पण तुम्ही क्लिअर बोलत नाही ना, म्हणून वेगवेगळे अर्थ निघतात. हीच फॅक्ट. ओके. तुमचं हे ओके म्हणजे नक्की काय ना ते मला अजून कळत नाहीये. म्हणजे विषय थांबवा की माझं म्हणणं पटलंय? ओके म्हणजे तुमच्या गाडीत हा जो रेडिओ आहे तो सुरू करूया का? मला शांतता आवडते. मी मला माझं प्रत्येक वेळी सगळं तुमच्याबद्दल ना. इट इज ऑलवेज अबाउट यू युअर सेल्फ. टीका तीही इंग्लिश मध्ये. फाईन नका लावू रेडिओ. बरं लावतो. किमान त्या निमित्ताने भांडणार नाही तुम्ही. मुळात मी भांडत नाही. आपल्यामधली सगळी भांडणं ही तुमच्यापासून सुरू होतात. काय चालवलंय तुम्ही? ही बॉलिवूडची गाणी मला अजिबात आवडत नाही. जरा असं काहीतरी भावगीत वगैरे हवं होतं. ऐका नका लावू त्यापेक्षा. आता रेडिओवाले कुठलं गाणं लावणार आहेत हे माझ्या हातात आहे का? तुम्हाला शांतता आवडते ना? ती तुम्ही कधीच भंग केली.